चाललंय काय जगामध्ये, अतिशय वाईट गोष्ट आहे. बायकोला आपण ओळख करून देताना ही माझी मिसेस म्हणतो. मिसेस सुद्धा एक शिवी आहे. आपल्यालाच कळत नाही आपण स्टँडर्ड हुलाला काय हुलाला. आपल्याला असं भ्रम झालेलं आहे. असं बोललो की आम्ही स्टँडर्ड होतो म्हणतो. पोरगी बघाय गेलो काय खतरा आहे म्हणतो. अरे तू काय बोलला हे लक्षात आलं का? ते का वीज आहे का? चिटकणार आहेस का तिला? मरणार आहेस का? खतरा रेल्वेच्या पाठीमागं असं गुणिले चिन्ह असतं आणि खतरा लिहिलं असतं. लाईटच्या डेपीला लिहिलेलं असतं. खतरा म्हणजे धोका. ती पाहिलेली मुलगी किती सुंदर आहे, छान आहे असं जर म्हणलं तर किती आपल्याला किती बरं वाटतं, आल्हाददायक वाटतं. आपण धड हिंदी बी येत नाही, धड मराठी बी येत नाही, धड इंग्रजी बी येत नाही. पाठापाठ उट्या पिटला हट्या पिरियड को गया तो पिरियड छुट्या. लक्षात घ्या, भाषा आपल्या किमान एक मातृभाषा सुंदररित्या लिहिता यावं, वाचता यावं. आणि आपण आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यात वावरत असताना चांगल्या प्रकारची हिंदी यावं, ही गरजेची गोष्ट आहे. आणि आपला देश जेव्हा सोडून जातो तेव्हा किमान समजण्यापुरती, बोलण्यापुरती तरी इंग्रजी यावं. म्हणजे आपण परदेशामध्ये जाऊन सुद्धा व्यवसाय करू शकतो. ज्याची भाषा ज्याला बोलता येते त्यालाच उद्योग जमतो. उद्योग उग जमत नाही. म्हणून भाषा ही एवढी महत्वाची आहे. भाषा ही दळणवळणाचं साधन आहे, कम्युनिकेशनचं साधन आहे. हिच्यामध्ये कविता आहेत, हिच्यामध्ये कादंबऱ्या आहेत, हिच्यामध्ये कथा आहेत. आता मराठीमध्ये कुराण निघालंय, वाचा, कुराण वाचा, मराठीत आहे. बरोबर आहे. संत साहित्य एवढं पडलेलं संत साहित्य आहे. महात्मा फुलेंचं साहित्य आहे, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आहे, बाबासाहेबांचं मराठीतलं साहित्य आहे. एवढं महाभयान आहे, भयान आहे, भयान. किडे खाऊलाले माणसं खायच्या गोष्टी किडे खाऊलाले, सळलाले. हे साहित्य आपण वाचा आणि वाचला तर टिकाल, नाही तर नक्कीच मरा. जो वाचला तो जगला आणि जो वाचना तो मेला. आपण किती गांभीर्याने ह्या गोष्टी घेत आहोत हे आपण आपलं विचार करण्याची गरज आहे. असे भाषा संवर्धन पंधरवाडे नुसते साजरे करून, व्याख्यानं देऊन ही सुधारणा होत नसते. आपणच बदललं पाहिजे, आपण सुधारलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणून आपण भाषा तुम्ही, मी तर असं म्हणत असतो, ज्याला चांगलं मराठी आज बोलता येते त्याला इंग्रजी सोपी जाते. बरोबर आहे का? कारण इंग्रजीमध्ये एवढे शब्द, इंग्रजीचे एवढे मराठीत शब्द आहेत ते फिट आहेत, त्याला तुम्ही चॅलेंजच नाही करा. मी काही शब्दांचा उल्लेखच करून टाकला ना तुम्हाला. मॉर्निंग झाली, वॉकिंगला गेलो, एक्सरसाइज करू लागलो, कॉलेजला गेलो, लायब्ररीत गेलो. लायब्ररी शब्दच नाही मुळात, लायब्ररी शब्द आहे. ग्रंथालय आपण कधीच म्हणत नाही. बस स्टँडला गेलो, एसटी पकडलो, तिकीट हे कंडक्टर आला, वाहक कधी त्याला म्हणलोच नाही आपण. कंडक्टर आला, तिकीट घेतलो, कॉलेजला गेलो, पिरियडला गेलो. बघा आता कुठे आहे मराठी? एकही शब्द मराठीचा ह्याच्यामध्ये नाही. फाईल घेतलो, बँकेत गेलो, चेक दिलो, कॅश काढलो. हे काय? कधी धनादेश म्हणलाव का? कधी शाखा व्यवस्थापक म्हणलाव का? कधी रोकड म्हणलाव का? पासबुक म्हणतो, कधी रोकड वही म्हणत नाही. फाईलला आपण नसती का म्हणत नाही. पेनला लेखणी म्हणत नाही. ते आवक सर सांगतात की त्या सिगारेटला आवक धुम्र काय की पट्टिका लोहो दंडिका. किती म्हणजे लक्षात घ्या. सिग्नल म्हणतो, रेल्वे म्हणतो, मामाच्या गावाला जाऊया, आगीन गाडीत बसूया, झुक 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 झुक. कधी म्हणला आपण? मामा माहित नाही, मामी माहित नाही. लक्षामध्ये नुसतं मोबाईल मध्ये डोकावून दुनिया नाही. दुनिया खूप मोठी आहे मित्रांनो. म्हणून हे मजा घ्या, आनंद घ्या आणि आपल्या इंद्रियामध्ये, आपल्या रक्तामध्ये उतरावा. भाषा हे
भाषा हे वर्गात 4 भिंतीमध्ये मारून आणि दडपून आणि सांगून आणि आणून भाषा शिकत नसते माणूस. आपल्याकडं बहिणाबाई नावाची जळगावची एक खानदेशा शेतकऱ्याची लेखी कवयित्री होऊन गेली. ती काहीच नाही. रोज दसकट येसता आपण, रोज नांगर मारता आपण, रोज खुरपिता आपण, रोज मजुरीने काम करता आपण. पण बहिणाबाई काय करायच्या? दसकटाला बोलायच्या, तुराट्याला बोलायच्या, चिंचला बोलायच्या, ती चिंचा कणसाला बोलायच्या आणि ते काळ्या मातीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याला आठवायच्या. त्याला पंढरपूरचा विठ्ठल म्हणायच्या शेतकऱ्याला. संत गाडगेबाबांच्या कीर्तनातल्या चिपळ्या म्हणजे चिंचा बोर म्हणायच्या. माती म्हणजे विठ्ठलाच्या कपाळाचा बुका समजायच्या. शेतकऱ्याची माती म्हणजे दळायच्या, भाकर भाजायच्या, भाकर का पोळते ते सांगायच्या. हे सायन्स आहे याच्यामध्ये. बहिणाबाईंच्या कवितेमध्ये टोटल सायन्स आहे. लक्षात, हे विज्ञान आहे. आणि ती मराठी साहित्यातले आधुनिक कवयित्री होते. तिला कुठल्याही शाळेचा गंध नाही. तुकारामांना किती शाळेचा गंध होता. 9 पिढ्यापासून घरात शिक्षण नव्हतं. ज्ञानेश्वरांना किती शिक्षण शिकलेलं होतं. नामदेवाला कोण शिकवलं होतं. चोखामेळ्यांना कोण शिकवलं होतं. कर्ममेळ्याला कोण शिकवलं होतं. जनाबाईला कोण शिकवलं होतं. कान्होपात्रीला कोण शिकवलं होतं. न शिकता अजरामर कविता लिहिल्या. आणि आपल्याला इथं दुसऱ्याची कविता बघून वाचा येत नाही. त्याला जर म्हणलं तर नाव दे. जस काय कंदीमधली जेवारीच उपसून देऊ लागला पैकी आपण आपल्याकडची. तुम्ही या, बोलायला लागा, वाचा, लिहा. निबंध स्पर्धा आहे, कथाकथन स्पर्धा आहे. अहो कथाकथन स्पर्धा, कथाकथन काय पुस्तकातलेच राहो का? आपल्याला आपल्या लोककथा माहित पाहिजेत. बघा हे कुठल्या पुस्तकात आहे का? मी एक छोटीशी कथा सांगतो. एक तूच बरतूच्या होता. कोण? एक तूच बरतूच्या होता. तूच बरतूच्या कडे 2 बैल, शेतकरी होता. 2 बैल आणि उन्हाळ्याच्या नंतर आकाडपाळी चालू होती. माहिती आहे ना आकाडपाळी? आकाडपाळी चालू होती. सगळीकडे कडकडाट होता. बैल झोपलेले होते. विजा थैथै नाचत होत्या. आणि तुझ्या कुळ आऊत पाळी मारू लागता. आकाडपाळी पळू लागता बैल. आता एवढं रान होईल तेव्हा. पण निसर्गाची लीला, कडकडाट सुरू झाला. इजाचा संघर्ष सुरू झाला. वादळ आलं, सोसाट्याचं वारं आलं आणि त्या वाऱ्यानं ढग तयार झाले आणि पाणी आलं. पाऊस आला, जोरात पाऊस आला. शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुझ्याच्या शेतात आसार कसलाही नव्हता. अवकाळी पाऊस पेरणी पुढे होती काही दिवसावर. मृग नक्षत्राच्या अगोदरचा, रोहिण्या भरण्या नक्षत्राचा अगोदरचा. मी बोलायला तर कळते ना. काही मुंबईतलं तर भाषण करत नाही. आणि निव्वळ वाडी तांड्यावरचं शेतकऱ्याचं बोलतोय मी. रोहिण्या भरण्याच्या नक्षत्राच्या अगोदरचा पाऊस होता. पाऊस फार मोठा होता आणि शेतामध्ये आसरा नसल्यामुळं पेरणीला कोपी शिवतात शेतकरी. पेरणीला गोठा बांधत असतात. तिथून सुरू होत असतं पावसाळा. पण त्यावेळेस काहीच नव्हतं. हा टुचबरटूच्या आता आपण काय करावं, बैल ओढून येतील म्हणून हा टुचबरटूच्यानं आऊत सोडला. आऊत सोडून बैल बाबळीच्या एका झाडाला बांधला आणि छोटासा लहान होता टुचबरटूच्या. आसरा काहीच नाही म्हणून पाण्याचं बिंदग होतं. बिंदग म्हणजे माठ, गाडग छोट. बिंदग्याचा आकार वेगळा, माठाचा वेगळा, लोटक्याचा वेगळा. सगळ्याला सारखं समजायचं नाही. देरा वेगळा. बिंदग होतं असं गोल असतं, कळशीच्या आकाराचं, असं गोल असून
वरी एवढं चढतं, त्याच्यावर एक लोटकं झाकलेलं असतं, त्या लोटक्यानं पाणी पिते. आपण पाणी पिताना आता ढसा तोंड लोटक्याला लावते, असं तळ हात लावून पिते. लोटक्याला कसं तोंड लावते. आपल्यापेक्षा शेतकरी हुशार असते हो, दुसरा पाणी पिणार आहे ना त्यानं. मग उठायचं ना आपण तोंड, आपल्याला एवढं सुद्धा भान नसतं. आपल्या घरी टाकी असते, रान्नी असते, मध्ये बुडी तो खाली थेंब पडते. बाजूला सहून सुद्धा पाणी प्यायचं एवढं कळत नाही आपण. बघा आपल्या तर शिकलेल्या न शिकलेल्यामध्ये किती फरक असतो. पण हा तुझ्या त्या बिंदग्यात बसला, कशासाठी बसला? पाऊस लागू नये म्हणून. बारका तुझबरच होता का, बारका बसला, पण त्याचे बैल, त्याचा जीव बैलात अडकला. शेतकऱ्याचा जीव आपल्या बैलांमध्ये, आपल्या गायीमध्ये, वासरामध्ये, आपल्या म्हशीमध्ये फार, जसं लेकराला सांभाळतात का तसं शेतकरी या प्राण्यांना सांभाळत असतात. तो बघायचा, बाहेर तोंड काढायचा, माझी बैल आहेत, आणि बैलाच्या गळ्यामध्ये होती घुंगरमाळा. वाऱ्याने घुंगरमाळा वाजायच्या. कधी कधी बैलांनी माना हलवल्या की वाजायच्या. असं करून बघायचा, घुंगराचा आवाज आहे, हात माझी बैल म्हणायचं आणि मध्ये तोंड करायचं. असं एक 10 वेळेस 15 वेळेस टुचवरटुच्यानं बैलांचं देखरेख केली आणि मध्ये तोंड घेऊन बसला. तेवढ्यात आले चोर, आणि चोरांनी बैलाचे गळ्यातले घुंगरमाळा फाट्याला बांधल्या आणि बैल घेऊन गेले. वाऱ्यानं फाट्या हलायचा आणि घुंगर वाजायचे. टुचवरटुच्या लाटाले आपल्या बैलाचेच वाजाले. पाऊस उघडला, वारं संपलं. टुचवरटुच्या बिंदग्याच्या बाहेर आला, आणि बिंदग्याच्या बाहेर आल्यानंतर झाडाला अडकवलेले घुंगरमाळा, घुंगरपट्टे तेवढे दिसले ना आपले बैलच नाही. त्या टुचवरटुच्याची अवस्था अतिशय वाईट झाली. बैल म्हणजे साधी गोष्ट नाही. बैलावर सुद्धा कविता येतात. बहिणाबाईंची कविता आहे, इंद्रजित भालेरावांची कविता आहे, विठ्ठल वाघांची कविता आहे. त्याला लक्षामध्ये. आणि म्हणून बैल भयान आहे. बैल आता बैल तर शक्यच नाही कुणाला ठेवणं. ट्रॅक्टर ठेवी पण बैल ठेवू शकत नाही. सोन्याचं शिंग झालं. डंगरी बैल, डंगरी 3 लाखाला झाले तर 2 लाखाला झाले. येड लागले का? बैल ठेवणं म्हणजे सरकारनं रेल्वे चालवली यासारखी आता. आणि बैल, त्या अशा बैलांवर त्याचा किती जीव असेल. बैलाचे पावसामध्ये जे खुरं असतात ना, ते खुरं डोबत असं गेलं होतं. त्या मागानं आपले बैल शोधत टुचवरटुच्या गेला. टुचवरटुच्याला गेल्यानंतर रस्त्यामध्ये एक उंदीर भेटतो आणि उंदराला वाचा. उंदीर म्हणतो, टुचवरटुच्या कुठं चाललायस? टुचवरटुच्या म्हणतो, माझे बैल चोरानं घेऊन गेलेत, मी बैलाला शोधत चाल. मी उंदीर म्हणतो, टुचवरटुच्या मी तुझ्यासोबत येऊ का? बायला म्हणतो टुचवरटुच्या, ही काय माझ्या मागे बरला लागली लपडं, माझी बैल गेले तर ह्याला कुठं सांभाळत बसू. पण आग्रह करतो उंदीर, मी येणारच आहे तुझ्यासोबत. तेव्हा टुचवरटुच्या उंदरालाही घेतो. असंच पुढं शोधत गेल्यानंतर एक विंचू चाललेला असतो. असं लागी करून विंचू चालला, आणि विंचूला सुद्धा वाचा. विंच सुद्धा म्हणतो, टुचवरटुच्या कुठं चाललायस? तेव्हा टुचवरटुच्या म्हणतो विंचवाला की माझी बैल गेलेले आहेत आणि मी शोधत जा, मी येऊ का? आता ही काय बोललाय म्हणतो. एक झालं तर झालं, आता दुसरं झालं. आणि तोही विंचवालाही सोबत येतो. त्याच्या पुढं जातो. साप येतो. साप फडी काढून पुढं असा थांबतो. त्यालाही भाषा वाचा पडते आणि टुचवरटुच्याला पुन्हा येण्याची विनंती सापही करतो. या तिघालाही येतो आणि बैल शोधत एका दरीत जातो. आणि दरीत गेल्याच्या नंतर चोर बैल अशी बांधून मस्तपैकी दारू पिऊन गुंग अशी झोपलेली होते. टुचवरटुच्याला उंदराला बाहेर काढलं, सापाला बाहेर काढलं, विंचवाला बाहेर काढलं. सापानं म्हणलं, टुचवरटुच्या तू घाबरू नको. आम्ही त्यांच्या उशाला फडा काढून साप म्हणला, मी बसतो, मी लक्ष ठेवतो त्यांच्यावर. उठलं की असतो, तू चिंताच करू नको. बस तो उशाला आठवड्याचा टळ्या घेऊन असा साप बसला. तो बसला आणि विंचवानं म्हणला,
काही चिंता करू नका. मी त्या दोघाच्या तिघाच्या जेवढे चोर आहे त्याच्या अंगावर फिरतो, हल्ल की डसतो. उंदराने म्हणलं तुझ्या तू चिंता कर नको. तुझ्याकडे इळी पिळी दावे तोडा नसेल, मी दावे कातरून बैल खुल्ले करून देतो तुझ्या हातात. आणि या तिन्ही प्राण्यांना शेतकऱ्याला टुचबरटुच्याला मदत केली आणि टुचबरटुच्याची बैल प्राण्यांनी शोधली आणि प्राण्यांनी दिली. म्हणजे माणसानं जर प्राण्यांवर दया केलं तर प्राणी सुद्धा मित्र होतात, हे या कथेतलं. आणि हे सगळे प्राणी शेतकऱ्याचे मित्र असतात. म्हणून तर भूतदयेची कल्पना पुढे आलेली आपल्याला हे मिथक पुढे आलेलं दिसून येतं. दुसऱ्यावर दया करा, करुणा करा, तेही आपल्याला कुठेही मदत करतील, हे असं या कथेचं तात्पर्य असलेलं आहे. मान्यवरांच्या कविता कथा आपल्याला ऐकायची. मी काही कवी नाही, मी कवितेचा वाचक आहे, त्यामुळे मी काही आपल्यासमोर कविता वगैरे सादर करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावं, आपण वाचावं, हे बोध घ्यावा, पुढे जावं. जे काय वाचायचंय आपल्याला, इंग्लिश असो, हिंदी असो, मराठी असो, कुठलंही असो, मी असं माझीच मराठी विषय वाचा असं कधीही तुमच्यावर लादणार नाही. वाचून तुम्ही मोठे व्हा आणि कुठेही सुखानं आनंदानं तुम्ही भविष्यामध्ये स्वकर्तृत्वावर उभा राहा. आणि याच्यातून हे तुम्ही शिका, लिहायला लागा, वाचायला लागा, बोलायला लागा, याची अपेक्षा करतो. आणि मी या ठिकाणी लांबलेलं माझं व्याख्यान या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद.